सर, राजकीय प्रश्न असा आहे की काल एकनाथ शिंदेचा आणि शिवसेनेचा मेळावा पार पडला. याच्यामध्ये प्रामुख्यानं रामदास कदम यांनी जी भूमिका मांडली ती खूप महत्त्वाची होती. त्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांना आत्ता आपण सोबत घेतलं नसतं तरी चाललं असतं. रामदास कदम साहेबांना संपूर्ण महाराष्ट्राचा किती अभ्यास आहे याची मला काही कल्पना नाही, परंतु ह्या पद्धतीचं स्टेटमेंट करून महायुतीमध्ये एक प्रकारचं दूषित वातावरण होऊ शकतं. घेतलं नसतं आणि घेतलं असतं, घेतलं तरी हा परिणाम आहे आणि नसतं घेतलं तर काय परिणाम असता याचा त्यांना जास्त अंदाज नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं असेल. पण कोणीही समजा जर का माझ्यासारखा नेता असेल, कार्यकर्ता असेल कुठल्याही पक्षाचा, ह्या पद्धतीचे स्टेटमेंट करून महायुतीमध्ये थोडासा खडा टाकण्याचा प्रकार जो केला जातो तो कुठेतरी थांबला पाहिजे. आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा समन्वय असल्यामुळे पुढच्या निवडणुका ह्या त्याच ताकदीने त्या ठिकाणी लढल्या जातील. परंतु ज्या पद्धतीनं भाजपकडून सध्याची भूमिका मांडली जाते, सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साईडलाईन केलं पाहिजे अशाच पद्धतीचे दाखले दिले जात आहेत. खास करून लोकसभा निवडणुकींमध्ये अजित पवारांच्या आमदारांमुळे कशा पद्धतीनं भाजपला त्रास झाला हे देखील सांगितलं जाते. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मात्र कुठलीच भूमिका घेतली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणे भूमिका आहे की ज्या वेळेला महायुतीमध्ये सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी प्रामाणिकपणे काम करायचं आणि त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि येणाऱ्याही काळामध्ये महायुतीबरोबरच विधानसभेची निवडणूक लढली जाईल, ह्याच पद्धतीची आमची पावलं असणार आहे. राहिला भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेनेमध्ये, मला आत्तापर्यंत असं काही कुठे आढळलं नाही की प्रमुख राज्याचे जे प्रमुख असतील, देशाचे जे प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महायुतीच्या घटक पक्षांवरती कुठलं स्टेटमेंट केलेलं आहे असं मला काही दिसत नाही. खाली थोडंफार बोलत राहतात, ते त्यांचं थांबवलं पाहिजे. त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी ते थांबवलं पाहिजे. ही पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्याला त्या सूचना दिल्या जातील. परंतु संघाच्या ऑर्गनायझरमध्ये स्पष्टपणे भूमिका मांडली, तुमच्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे. रामदास कदम हे देखील त्यांच्या पक्षाचं एक महत्त्वाचं नाव आहे जे अशा पद्धतीची भूमिका मांडली. नाही, त्याच्यामध्ये ऑर्गनायझरने काय मांडलेलं आहे त्याच्यापेक्षा ऑर्गनायझरने हेही मांडलं पाहिजे. राष्ट्रवादीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर का दिसला असेल तर मग राजस्थानमध्ये का दिसला नाही? उत्तर प्रदेशात काय झालं, तर तिथं काय झालेलं आहे? तिथे राष्ट्रवादीचा प्रभाव एवढा होता का? हे आत्मपरीक्षण स्वतः केल्यानंतरच आपलं मत मांडलं पाहिजे. त्यामुळे ह्या ऑर्गनायझरने काय मांडलेलं आहे याच्यापेक्षा संपूर्ण भारतामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे. हाही अभ्यास केला पाहिजे. मी कालही बोललो, हाही अभ्यास केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही मतदारसंघामध्ये मताधिक्य जर का कमी असेल तर हेही ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आपण की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचेच खाली आमदार, त्यांच्या मतदारसंघामध्ये असा कोणता परिणाम झाला की मताधिक्य कमी झालं? असंही असू शकतं. मग ते शिवसेनेच्या बाबतीतही तसं असू शकतं. टीम असते आणि टीमच्या माध्यमातून तिन्ही पक्षांचं जे काही प्रचारामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे होतो, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतो, ते कुठेतरी कमी पडल्यामुळे हे परिणाम आहे. म्हणून कुठल्या एखाद्या ऑर्गनायझेशनने किंवा एखाद्या संस्थेने, एखाद्या कार्यकर्त्याने, एखाद्या नेत्याने मत मांडलं म्हणजे ते मत महायुतीचं आहे असं समजण्याचं कारण नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अजित कदम, निलेश बुधवले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.